नमस्कार, मी अवी अशोक गोपाळे रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये संख्याशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण शिवाजी विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार BSc भाग 1 च्या पहिल्या सेमिस्टरमध्ये सेकंड पेपरचं जे पहिले युनिट आहे सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट्स त्यामधल्या 2 टर्म्स बघणार आहे. एक्सपेरिमेंट आणि त्याचे टाइप्स ऑफ एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंटची डेफिनेशन काय? एक्सपेरिमेंट म्हटल्यानंतर आपल्याला माहिती की आपण लॅबोरेटरीजमध्ये जे एक्सपेरिमेंट्स करतो त्यांना आपण एक्सपेरिमेंट्स म्हणतो, पण ॲक्च्युली त्याची डेफिनेशन काय असू शकते एक्सपेरिमेंटची? एक्सपेरिमेंट म्हणजे मराठीत आपण त्याला प्रयोग म्हणतो. तर प्रयोग करतो म्हणजे आपण काय करतो? अशी कोणतीही प्रोसेस जी केल्यानंतर आपल्याला एक किंवा त्यापेक्षा जास्त रिझल्ट्स मिळत असतील तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? एक्सपेरिमेंट. ही त्याची डेफिनेशन असेल. एनी प्रोसेस अंडर ऑब्झर्वेशन फ्रॉम विच वी कॅन गेट वन ऑर मोर रिझल्ट्स इज कॉल्ड ॲज ॲन एक्सपेरिमेंट. अर्थात इथं पिक्चरमध्ये जे दिसतं एक्सपेरिमेंट करताना इट इज नॉट अ पार्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्समधले एक्सपेरिमेंट्स हे कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये करायची आवश्यकता नाही, हे पुढे आपल्याला लक्षात येईल. तर इथून पुढे ज्या वेळेला रिझल्ट असा शब्द येईल त्याच्याऐवजी आपण स्टॅटिस्टिकल टर्म यूज करणार. द रिझल्ट ऑर रिझल्ट्स ऑब्टेन फ्रॉम एनी एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज ॲन आउटकम. रिझल्ट हा शब्द न वापरता आपण आता त्याच्याऐवजी शब्द वापरणार आहे आउटकम. परत एकदा रिवाइज करूया आपण एक्सपेरिमेंटची डेफिनेशन. एनी प्रोसेस under observation from which we can get one or more results or outcomes is called as an experiment. तर या एक्सपेरिमेंटचे टाइप्स कोणते आहेत? ठीक आहे, आता इथं आपण पहिल्यांदा फर्स्ट टाइप बघूया. या पिक्चरवरून काय लक्षात येते बघा. आता इथं एक मुलगा आपल्याला बॉल फेकताना दिसतो, हवेमध्ये बॉल फेकतो. तर हा एक प्रकारचा एक्सपेरिमेंट आहे, बॉल हवेमध्ये फेकणे. मग याच्यापासून रिझल्ट काय मिळतो? निश्चितच थोड्या वेळानंतर बॉल जमिनीवरती पडणार आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट कोणता झाला? थ्रोइंग ए बॉल इन द एअर. आणि त्याच्यापासून रिझल्ट काय मिळतो आपल्याला? इट विल डेफिनेटली फॉल ऑन द ग्राउंड आफ्टर सम टाइम. म्हणजे किती रिझल्ट्स मिळतात आपल्याला? पॉसिबल रिझल्ट्स किती आहेत या एक्सपेरिमेंटचे? एक्सपेरिमेंट कोणता आहे? बॉल हवेमध्ये फेकणे. रिझल्ट्स कोणते आहेत? पॉसिबल रिझल्ट्स, तो बॉल थोड्या वेळाने जमिनीवरती पडणार आहे. म्हणजे एक आणि एकच रिझल्ट आपल्याला मिळणार आहे या एक्सपेरिमेंट वरून. आणि त्याच रिझल्ट वरून, नंबर ऑफ रिझल्ट्स वरून हा टाइप तयार होतो, ज्याला आपण म्हणतो डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. म्हणजे काय? एन एक्सपेरिमेंट फ्रॉम विच वी गेट वन अँड ओनली वन आउटकम. एक आणि एकच आउटकम ज्या एक्सपेरिमेंट पासून आपल्याला मिळतो त्या एक्सपेरिमेंटला आपण म्हणतो डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. अर्थातच त्याचं जे नाव आहे डिटर्मिनिस्टिक, याचा अर्थ काय आहे? आपण ते डिटरमाइन करू शकतो की आपल्याला नेमका रिझल्ट कोणता मिळणार आहे. म्हणूनच या एक्सपेरिमेंटचं एक वैशिष्ट्य असं आहे, द आउटकम इज वेल नोन इन ॲडव्हान्स. आता याच एक्सपेरिमेंटसाठी जर आपण असा विचार केला की नाही याच्यामध्ये 2 आउटकम्स आपल्याला मिळू शकतील. एक म्हणजे बॉल जमिनीवरती पडेल, दुसरा ऑप्शन काय? बॉल जमिनीवरती पडणार नाही. असं होणार नाही कधी, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थातच तो फिजिकल पार्ट झाला फिजिक्सचा. पण एक्सपेरिमेंट कोणता आहे? बॉल हवेमध्ये फेकणे. रिझल्ट काय आहे? तो बॉल थोड्या वेळाने जमिनीवरती पडणार आहे. म्हणजे एक आणि एकच रिझल्ट ज्या एक्सपेरिमेंट पासून आपल्याला मिळतो त्या एक्सपेरिमेंटला आपण म्हणतो डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. ओके, आता या डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंटचे काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. हे प्रत्येकी आपण सेपरेट एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करूयात. एक्झाम्पल कोणता आहे बघा. पहिलं एक्झाम्पल, टू मिक्स ब्ल्यू कलर अँड येलो कलर. एक्सपेरिमेंट कोणता आहे? निळा रंग आणि पिवळा रंग एकमेकांमध्ये मिसळणे. मग आता ज्या वेळेला आपण हे 2 रंग एकमेकांमध्ये मिसळतो आपल्याकडे ऑप्शन्स काय असणार आहेत? असे वेगवेगळे कलर्स नाहीत मिळणार. लाल मिळेल, जांभळा मिळेल असं होणार नाही. एक पर्टिक्युलर फिक्स कलर मिळेल, तो म्हणजे कोणता? ग्रीन कलर. म्हणजेच हा एक डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट आहे, कारण एक्सपेरिमेंट कोणता आहे? 2 कलर्स एकमेकांमध्ये मिसळणे. ठराविक कलर ज्या वेळेला आपण एकमेकांमध्ये मिसळतो त्यावेळेला आपल्याला एकच कलर मिळतो.
म्हणजे आउटकम्स किती मिळतात आपल्याला, वन अँड ओनली वन आउटकम. म्हणून हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे, डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट्स. म्हणजे मी आता थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं की स्टॅटिस्टिक्समध्ये एक्सपेरिमेंट करण्यासाठी कोणत्याही लॅबोरेटरीची गरज नाही, तर या करण्यासाठी हे एक्सपेरिमेंट्स आपण घरी बसून सुद्धा करू शकतो. आणखी एक एक्झाम्पल बघूया डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंटचं. बघा आता इथं पत्ते दिसतात आपल्याला, प्लेइंग कार्ड्स. एकूण प्लेइंग कार्ड्स असतात 52. इथं आता आपण इस्पिक, बदाम, चौपट असे शब्द न वापरता इथं क्लिअर करूया. इस्पिक जे म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्पेड कार्ड्स, त्यानंतर हार्ट कार्ड्स, डायमंड कार्ड्स आणि शेवटी जे आहे ते आहे क्लब कार्ड्स. आता आपण म्हणूया की समजा मला असा एक्सपेरिमेंट करायचा आहे, ड्रॉइंग ए प्लेइंग कार्ड फ्रॉम दीज 52 प्लेइंग कार्ड्स. या 52 कार्ड्स मधून मला एक कार्ड ड्रॉ करायचं. हा माझा एक्सपेरिमेंट आहे. पण आपण म्हणूया की जर तुम्ही 52 कार्ड्स मधून एक कार्ड ड्रॉ करणार असाल तर पॉसिबिलिटी या 52 कार्ड्स पैकी कोणतेही कार्ड मिळण्याची आहे. म्हणजे अगदी एस मिळेल, म्हणजे एस ऑफ हार्ट, बदाम एकदा मिळेल, बदाम राजा मिळेल, काही कोणतंही पान मिळू शकतो. पण तसं नाहीये. हा एक्सपेरिमेंट हा डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट होऊ शकतो कोणत्या कंडिशनला अनुसरून. इन द एक्झाम्पल ऑफ प्लेइंग कार्ड्स, द कार्ड्स आर सिरियली अरेंज्ड. जर आपल्याला माहिती आहे की पहिली 13 पानं ही इस्पिकची 13 पानं आहेत, त्यानंतर बदामची 13 पानं आहेत, अशा सिक्वेन्सने जर 52 पत्ते लावले असतील, आपण घेतले असतील हातामध्ये, आणि तुम्ही जर सांगितलं की सर मला 7 नंबरचं पान कोणतं आहे मला माहिती आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे कारण का ते पत्ते कसे आहेत, सिरियली अरेंज केलेले आहेत. ओके, म्हणून हे दोन एक्झाम्पल्स कशाचे म्हणता येतील आपल्याला, डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंटचे. डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट इज नथिंग बट द एक्सपेरिमेंट फ्रॉम विच वी गेट वन अँड ओनली वन आउटकम. एक आणि एकच आउटकम मिळत असेल अशा एक्सपेरिमेंटला आपण काय म्हणतो, डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. मग अर्थातच आता आपल्याला माहिती झालंय की बघा एकच आउटकम मिळत असेल तर एक टाईप तयार झाला. मग दुसरा टाईप कोणता असू शकतो, त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल आहे एक्झाम सिच्युएशन्स. दोन विद्यार्थी एक्झाम देताना दिसतात आपल्याला. म्हणजे आता याच्यापासून आउटकम्स कोणते कोणते मिळतील. समजा मी जर म्हटलं की मी एका एक्झामला प्रिपेअर झालो, मी एक एक्झाम दिली, त्याच्यापासून मिळणारे रिझल्ट एकच आहे का, नाही. त्याला आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे कोणता, एक तर मी त्या एक्झाममध्ये पास होईल किंवा फेल होईल. म्हणजेच पर्याय वाढले, ऑप्शन्स वाढले. मग आता अशा एक्सपेरिमेंट मधून मला एकच आउटकम, एकच रिझल्ट मिळतोय का, नाही, एक पेक्षा जास्त मिळतो. मग या टाइप वरून किंवा याच्यासाठी असा दुसरा टाइप तयार झाला, नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंटचा अर्थ काय आहे की आउटकम मला माहिती आहे काय मिळणार आहे फिक्स, पण जिथं पर्याय मला मिळतील, ऑप्शन्स मिळतील रिझल्ट्स मध्ये, त्यावेळेला त्या एक्सपेरिमेंटला मी म्हणणार आहे नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. डेफिनेशन बघूया. an experiment from which we can get 2 or more results or 2 or more outcomes is called as a non-deterministic experiment. Non-deterministic experiment ला आपण काय म्हणू शकतो बघा, probabilistic experiment किंवा random experiment. आता या probabilistic मध्ये लक्षात येईल, probability थोडंसं आपल्याला इथं उल्लेख येऊ शकतो बघा. probabilistic एक्सपेरिमेंट जिथं आपल्याला पर्याय असतो त्याला आपण म्हणतो प्रोबॅबिलिस्टिक एक्सपेरिमेंट किंवा आणखी त्याला पर्याय नाव असं आहे रँडम एक्सपेरिमेंट. अर्थात इथून पुढे ज्या वेळेला आपल्याला कधी नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंटचा वापर करायला लागेल, उल्लेख करायला लागेल, त्यावेळेला आपण नॉन डिटर्मिनिस्टिक किंवा प्रोबॅबिलिस्टिक या शब्दांचा वापर न करता रँडम एक्सपेरिमेंट असा उल्लेख करायचा. तर या रँडम एक्सपेरिमेंटचे म्हणजे नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंटचे एक्झाम्पल्स बघूया. पुन्हा असे काही सिंपल एक्झाम्पल्स आहेत बघा. स्टॅटिस्टिक्सचं हे वैशिष्ट्य आहे की आपण हे सगळं केलेलं आहे, फक्त हे स्टॅटिस्टिक्स आहे आम्हाला आजपर्यंत माहित नव्हतं, कदाचित आज आपल्याला कळून जाईल. टॉसिंग ए कॉइन, ऑप्शन्स किती आहेत, हेड टेल, यापैकी काही मिळेल म्हणजेच रिझल्ट्स किंवा आउटकम्स आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहेत. It is an example of non-deterministic experiment. Tossing a coin. पुढचं एक्झाम्पल बघूया. Throwing a die experiment. आपण लहानपणी किंवा आता कदाचित सापशिडी खेळत असतो.
त्याच्यामध्ये जो क्यूब वापरतो त्याच्यामध्ये 6 साईज नंबर सुद्धा असतात बघा, 1 2 3 4 असं 6 पर्यंत नंबर असतात. ज्यावेळेला आपण तो डाय थ्रो करतो, रोल करतो, आपल्याला माहिती आहे का त्याच्यापैकी फक्त एवढंच माहिती की 1 ते 6 पैकी कोणताही नंबर मिळेल, कोणता मिळेल माहित आहे का नाही. म्हणजे इथं सुद्धा 6 पर्याय आपल्याकडे आहेत. इट इज एक्झाम्पल ऑफ नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. आणि आता एक एक्झाम्पल आपण असं बघणार आहोत जे डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा कदाचित आपण वापरलं होतं, पण इथं मात्र आता ते वेगळ्या पद्धतीने वापरतो. डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये प्लेइंग कार्ड्सचं एक्झाम्पल आपण जे कार्ड्स आहेत ते सिरियली अरेंज केल्यानंतरचा एक्सपेरिमेंट होता, म्हणून तो डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट होता. आता समजा तेच 52 प्लेइंग कार्ड्स मी जर शफल केले तर तो सिक्वेन्स आपला चेंज होणार. मग तुम्ही गेस करू शकाल का 7 नंबरचं कार्ड कोणतं असणार आहे. आता तुमच्याकडे पर्याय कोणते आहेत, या 52 कार्ड्स पैकी कोणतंही एक कार्ड मिळेल. म्हणून जेव्हा तुम्ही कार्ड सिक्वेन्शियली सिरियली अरेंज केलेले असतात आणि त्यातून एक कार्ड ड्रॉ करता त्यावेळेला तो असतो डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. परंतु तेच कार्ड ज्यावेळेला तुम्ही रिशफल करता तो एक्सपेरिमेंट होतो नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. थोडक्यात कंपॅरिझन बघूयात आता डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट आणि नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये. तर डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट कसा असणार आहे, वन अँड ओनली वन आउटकम. आउटकम कॅन बी डिटरमाइंड इन ॲडव्हान्स. तो एक्सपेरिमेंट करण्याआधीच आपल्याला माहिती असते की रिझल्ट काय मिळणार आहे, कारण का एकमेव रिझल्ट मिळणार असतो. म्हणजेच आउटकम कॅन बी डिटरमाइंड इन ॲडव्हान्स. नो नीड टू मेजर प्रोबॅबिलिटी. जर पर्यायच नसतील तर प्रोबॅबिलिटी मेजर करायची आवश्यकताच नाही. म्हणजेच डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये आपण प्रोबॅबिलिटी मेजर करतो. आता बघूया नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये याच्या ऑपोजिट किंवा याचं कंपॅरिझन कसं होईल. बघा डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये 1 आणि 1च आउटकम आहे, पण नॉन डिटर्मिनिस्टिक मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त आउटकम्स आहेत. जसं डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये आउटकम हा आपल्याला ॲडव्हान्स मध्येच माहिती असतो, वेल नोन इन ॲडव्हान्स, तसं इथं होत नाही. आउटकम्स कॅनॉट बी डिटरमाइंड इन ॲडव्हान्स, म्हणूनच आपल्याला तो एक्सपेरिमेंट करणं भाग पडतं. आणि जिथं आपल्याला आउटकम्स मध्ये पर्याय मिळतात वी मेजर प्रोबॅबिलिटी. सपोज जर आपल्याला कदाचित असा क्वेश्चन विचारला गेला की डिस्टिंग्विश बिटवीन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट अँड नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट, तर आपल्याला अशा पद्धतीने ते लिहिता आलं पाहिजे. वन अँड ओनली वन आउटकम हे झालं डिटर्मिनिस्टिक, त्याच बरोबर ऑपोजिट 2 किंवा 2 पेक्षा जास्त आउटकम्स. आउटकम्स कॅन बी डिटरमाइंड इन ॲडव्हान्स. डिटर्मिनिस्टिक मध्ये जे आपल्याला ॲडव्हान्स मध्ये माहित नाही ते असणार आहे नॉन डिटर्मिनिस्टिक मध्ये. नो नीड टू मेजर प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करण्याची, मेजर करण्याची गरज पडत नाही कशामध्ये, डिटर्मिनिस्टिक मध्ये. मात्र नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्येच आपण प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता या गोष्टी बऱ्यापैकी जर आपल्याला समजलेल्या असतील तर आपण आता एक्सरसाइज म्हणजे काही एक्झाम्पल्स बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. खाली आता काही आपण एक्सपेरिमेंट्स पाहणार, ते एक्सपेरिमेंट्स कोणत्या टाइप मध्ये आहेत, म्हणजे डिटर्मिनिस्टिक आहेत की नॉन डिटर्मिनिस्टिक म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट आहे, हे आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं. बघूया जमतंय का. थ्रोइंग ए स्टोन इन द एअर. ओके, आता हे लक्षात आलं असेल तर बघा इथं आपण काय म्हणतो, थ्रोइंग ए स्टोन इन द एअर. आणि प्रॉपर डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट मध्ये जे एक्झाम्पल आपण पाहिलं होतं ते कशाचं होतं, थ्रोइंग ए बॉल इन द एअर. बॉल हवेमध्ये फेका नाही तर दगड हवेमध्ये फेका, रिझल्ट काय मिळणार आहे, ती वस्तू जमिनीवरती पडणारच आहे. म्हणजेच हा जो एक्सपेरिमेंट असेल थ्रोइंग ए स्टोन इन द एअर, इट इज द एक्झाम्पल ऑफ, किंवा हा जो टाइप असणार आहे तो कोणता असणार आहे, डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. सेकंड एक्झाम्पल, टॉसिंग अँड अनबायस्ड कॉइन. कॉइन माहिती आहे आपल्याला, हा अनबायस्ड कॉइन म्हणजे काय. ठीक आहे, आता या एक्झाम्पलचं किंवा या एक्सपेरिमेंटचं उत्तर आपण नंतर बघूया. त्याच्या खाली एखादं एक्झाम्पल बघूया. टॉसिंग ए कॉइन हॅव्हिंग सेम साइज.
म्हणजे असा जर आपल्याकडे कॉइन असेल की त्याच्या दोन्ही बाजू समान आहेत, एकसारख्याच आहेत आणि तो कॉइन आपल्याला टॉस करायचा. समजा एक कॉइन असा आहे की ज्याच्यामध्ये हेड दोन्ही साइड आहे, मग तो कॉइन टॉस केला काय किंवा नाही केला काय आपल्याला माहिती आहे की हेडच मिळणार. म्हणजे टॉसिंग ए कॉइन हॅव्हिंग सेम साइड्स इज द एक्झाम्पल ऑफ डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. आता आपण या दुसऱ्या एक्झाम्पलकडे जाऊया. टॉसिंग अन अनबायस्ड. ज्या कॉइनच्या दोन बाजू वेगळ्या वेगळ्या असतात त्याला आपण काय म्हणूया, अनबायस्ड कॉइन. म्हणजे जर सेम साइड्स असतील आणि तो कॉइन टॉस केला, तो एक्सपेरिमेंट झाला डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. टॉसिंग अन अनबायस्ड कॉइन, दोन वेगळ्या वेगळ्या साइड्स असणारा कॉइन टॉस केला तर तो झाला एक्सपेरिमेंट रँडम किंवा नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. रोलिंग ए 6 फेस्ड डाय. 1 ते 6 नंबर्स असणार आहेत, त्यापैकी कोणताही एक मिळेल. पर्याय आपल्याकडे एकपेक्षा जास्त आहेत. थ्रोइंग ए डाय इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. काही एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, फक्त ते इन वर्ड्स आता आपण क्लिअर करतो. सिलेक्टिंग ए कार्ड फ्रॉम ए पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. व्यवस्थित कार्ड्स पिसल्यानंतर शफल केल्यानंतर आपण जर त्यातून एक कार्ड ड्रॉ केलं तर तो एक्सपेरिमेंट हा कोणता असेल, डिटर्मिनिस्टिक असेल की रँडम असेल, रँडम एक्सपेरिमेंट असणार. Selecting a card from a pack of well-known sequence of playing cards. सिक्वेन्शियली कार्ड्स लावले असतील त्यातून एक कार्ड ड्रॉ करायचं असेल तर ते एक्झाम्पल कशाचं झालं, डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. appearing for the examination. एखादी एक्झाम आम्ही दिली असेल, आपण दिली असेल तर त्याच्यापासून 2 रिझल्ट्स मिळतील. हा, एक्झाम सोपी आहे की अवघड आहे हा गौण प्रश्न आहे. महत्त्वाचं काय आहे, कोणत्याही एक्झाम मध्ये 2 आउटकम्स असतात, एक तर तो विद्यार्थी पास होईल किंवा फेल होईल. म्हणजे appearing for the examination is an example of random experiment. Waiting for the result of missed examination. म्हणजे आम्ही अशा रिझल्टची वाट बघतोय, अशा एक्झामिनेशनची जी आम्ही दिलेलीच नाही. ज्या पेपरला आम्ही ऍब्सेंट राहिलो, ज्या एक्झामला आम्ही ऍब्सेंट राहिलो, त्याचा रिझल्ट पास येईल का फेल येईल हा प्रश्न तर राहिला नाही. म्हणून हे एक्झाम्पल जे आहे appearing for the examination हे आहे रँडम एक्सपेरिमेंटचं. पण वेटिंग फॉर द रिझल्ट ऑफ मिस्ड एक्झामिनेशन, ज्या एक्झामिनेशनला आम्ही बसलोच नाही, आमच्याकडून मिस झाली, त्याच्या रिझल्टची वाट बघण्याची गरज नाही, तो एक्सपेरिमेंट कोणता असणार आहे, डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. टेस्टिंग द ह्यूमन ब्लड ग्रुप. आपलं जर ब्लड ग्रुप चेक करायचं असेल, हा आपला एक्सपेरिमेंट आहे. सर्वांचं ब्लड ग्रुप सेमच आहे का, नाही. व्यक्तिगत ब्लड ग्रुप बदलणार म्हणजेच आपल्याला ऑप्शन्स मिळणार. ऑप्शन्स मिळाले की तो टाइप कोणता झाला, रँडम एक्सपेरिमेंटचा. टेस्टिंग द ह्यूमन ब्लड ग्रुप इज एन एक्झाम्पल ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. आणि लास्ट एक्झाम्पल आपण पाहूया, टेस्टिंग द क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट. एखाद्या वस्तूची क्वालिटी आपल्याला चेक करायची. हा माझा एक्सपेरिमेंट आहे की सपोज कोणती वस्तू माझ्या हातामध्ये आहे, मला त्याची क्वालिटी बघायची. ती चांगलीच असते असं नाही, कदाचित ती वस्तू डिफेक्टिव्ह असेल. म्हणजेच 2 पर्याय आहेत, ती वस्तू चांगल्या क्वालिटीची आहे किंवा खराब आहे. पर्याय 2 आहेत, मोर दॅन 1 ऑप्शन. त्यामुळे टेस्टिंग द क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट हे एक्झाम्पल कशाचं असणार आहे, रँडम किंवा नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट्स. फक्त शेवटी या लेक्चरच्या शेवटी आपण दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा क्लिअर करूया. एक्सपेरिमेंटचे 2 प्रकार असतील, डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट आणि नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. पैकी डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंटचा अर्थ काय असणार आहे, ज्या एक्सपेरिमेंट पासून आपल्याला एक आणि एकच आउटकम मिळणार आहे तो एक्सपेरिमेंट डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. आणि ज्या एक्सपेरिमेंट पासून आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त आउटकम्स मिळतील तो एक्सपेरिमेंट रँडम किंवा प्रोबॅबिलिस्टिक किंवा नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट म्हणून ओळखला जाईल. असे काही एक्झाम्पल्स करून कदाचित आपल्याला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. तर इथं आपण हे आपलं पहिलं लेक्चर स्टॉप करतोय. थँक्यू.